पोहोचलाय आणखीन एक संघ ह्या सामन्यानंतर सुपर 7 मध्ये खरं तर क्वालिफाय होणार आहे आणि मग तो कोणता असेल याचं उत्तर खरं तर येणाऱ्या या 6 षटकांमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. वेलकम ऑल ऑफ यू. मी परमेश पाटील सोनखार सर्वांचं सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम इन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा पेन तालुक्याच्या अभिमानाची अप्रतिम आयोजन. आजच्या रात्रीतील महत्वाचा सामना. एका बाजूला गावदेवी उंबरडे संघ फाईट करेल एक बलाढ्य संघ आई केलंबा देवी खरोशी. इट्स अ बिग बॅटल. स्वप्न साकार होणार आहे एका संघाचं. एक संघ जरूर आजच्या रात्रीमध्ये ह्या मॅच मधून एका ट्रॉफीचा हकदार होणार आहे. बेलवलीचे रामदास दादा यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. द गेम ऑन. टॉस जिंकलाय गावदेवी उंबरडे संघाने. क्षेत्ररक्षण निवडलाय. बोला गणपती बाप्पा. पहिल्या षटकासाठी गोलंदाज रोशन दर्शन दर्शन लाटे याला आपण पहिल्या षटकासाठी पाहणार आहोत. आणि ओपनिंग ब्लास्टर्स 2 सलामवीर फलंदाज जयेंद्र घरत आणि त्याच्या सोबतीला दशरथ पाटील. द गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. इट्स अ बिग एन्काउंटर. अतिशय महत्वाचा सामना. हो पहिला चेंडू अगदी अप्रतिम पाहायला मिळाला. 3 स्टंपच्या मधोमध पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना सिंगल रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. टॉस महत्वाचा होता आजच्या रात्रीत. जरूर हा महत्वाचा टॉस जिंकला अर्थातच उंबरडे संघाने. हो क्या बात आहे. खोलात टाकला यॉर्क केलं आणि मग अग्री भाषेत म्हणायला गेलो तर बुंद्यात. इट्स अ परफेक्ट यॉर्कर. अप्रतिम गोलंदाजी. आघाडीच्या 2 चेंडूंवरती प्रभावित केले गोलंदाज दर्शन लाटे यांनी. ब्लॅक कलरच्या खरं तर कॉम्बिनेशन मध्ये न्यूझीलंड टीम प्रमाणे खरं तर आज उतरले उंबरडे संघ. हो बैठक. एक घुटना वाकवला आणि त्यानंतर चेंडूला ऑन साइड मध्ये टर्न केलं. रन्स आली 1. धावसंख्या स्कोर कार्ड वर 3. सूरजचा आवाज आपण ऐकतोय. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं गावाच्या सन्मानासाठी. गावाच्या नावाची जर्सी जेव्हा तुम्ही परिधान करता तेव्हा एक वेगळा खरं तर अनुभव तुम्हाला मिळतो. इकडे चांगला फटका. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे प्रोटेक्शन होता. पॉवर प्लेचे षटक. 3 षटकांचा हा सामना. खरं तर या स्पर्धेसाठी जे आमचे लाडके प्रेक्षक आलेत त्यांचं आपण या ठिकाणी कौतुक करूया. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट टीम चं देखील या ठिकाणी आम्ही कौतुक करतोय. तदनंतर जे स्टॉल्स तुम्ही पाहताय त्यांचं देखील कौतुक करूया. हो जबरदस्त. ऑफ स्टिकच्या बाहेर परंतु चेंडू होता. स्वेअर राहिलाय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये ही सिंगल ऍड केली जाईल. पहा ह्या सामन्यानंतर ए ग्रुप पाहायला मिळेल परंतु थोडं दुःख होतोय चौथीजी. ए ग्रुप मध्ये जिथे टीम नाहीये. दादर कळवा अशा बलाढ्य टीम्स नाहीयेत. खरं तर ते जर असते तर आणखीन प्रेक्षक कदाचित पाहायला मिळाले असते. हो चांगला चेंडू आहे. खोदून काढावा लागला ऑफ साइडला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू फील झाला. रन्स आली 1. सिंगल डबल्स वर खरं तर अधिक लक्ष दिलंय पॉवर प्लेच्या षटकात.
दर्शनच्या अगेन्स्ट मोठे फटके घेणं तितकंसं सोपं राहिलं नाहीये. जयेंद्र घरत आणि दर्शक पाटील ही जोडी पाहतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. चेंडू असेल लास्ट. ओहो बैठक, परंतु क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल पकडला जाईल. बिग विकेट डाऊन. धक्का पहिला. फलंदाज बाद होईल. वेलकम करूया आपण. पंचांच्या भूमिकेत आमचे बंधू बंटी म्हात्रे आणि त्यांच्या समवेत सिनियर अंपायर नंदूदादा कळवे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्ही पाहताय. ऑन स्ट्राईकला खेळाडू असेल दुसऱ्या षटकासाठी दशरथ पाटील. सेकंड ओव्हरसाठी अजय जय जाधव. चला, ज्याच्या नावातच जय आहे, परंतु 3 षटकांच्या मॅच मध्ये 30च्या आसपास जर का टार्गेट सेट झालं तर फार मजा येईल मॅच मध्ये. त्यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. आणि ते टार्गेट जरूर अचीव्ह करतील अशा प्रकारच्या आपण शुभेच्छा देऊया खरोशी टीमला. उजव्या हाताचा फलंदाज दशरथ पाटील. हो, चांगला चांगला, परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू आहे. क्रॉस अँगलनी खरं तर आम्ही पाहतोय ऑफ स्टिकच्या बाहेर. या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग विथ 12th मॅन. कालच्या रात्रीत शूज नव्हते. एका 12व्या खेळाडूकडे आम्ही पॅनल्टी दिली होती 2 रनची. ती लाईन क्रॉस करू नका, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी असेल 2 रनची. हो, 3 स्तंभच्या मधोमध फर्निचर तोड गोलंदाजी. धक्का दुसरा. खरोशी संघाला फलंदाज दशरथ पाटील इज अ बॅक टू द पॅड. याची एक इनिंग आम्ही पाहिली की जिकडे सामना संपला, सामना पराभूत झाला, हनुमान पाडा असं वाटत असताना प्रेक्षक घरी जात होते, त्यांना परत त्यांनी बोलावलं, तो सामना जिंकवून दिला. अशा प्रकारची एखादी इनिंग, कमी चेंडू मध्ये अधिक रन्स येणारी एखादी इनिंग पाहायला मिळेल का? पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील, जोरदार अपील होती. अपील दोनच ठिकाणी केली जाते, एक म्हणजे कोर्ट न्यायालय आणि दुसरं म्हणजे क्रिकेटचं मैदान. अन्यथा अपील फार कुठे केली जात नाहीये. डॉट बॉल जरूर आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 आपण पाहतोय. षटकातील 2 चेंडू झालेत. गोलंदाज जय जाधव. हो, फुलटॉस आहे, जरूर पाठीमागे चेंडू आलाय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा चौकार.
आवश्यकता होती खरोशी संघाला. चौकार जरूर पाहायला मिळाला, फुलटॉस होता आणि त्याचा फायदा घेत खरं तर खेळाडूला पाहायला मिळाला अर्थातच संकेत म्हात्रे. ओ शॉर्ट पिच, शॉर्टम पूलचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय झेल, विकेट डाऊन. तिसरा धक्का, फलंदाज संकेत म्हात्रे तंबूच्या आश्रयाला. की तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत. पहा क्रिकेट हा असा खेळ आहे, एका चेंडूवर देखील बदलेल. एखादा मोठा फटका, एखादा षटकार फायटिंग स्कोर कडे घेऊन जाईल केलंबा देवी खरोशी टीमला. आज लढावं लागेल. आज आपल्या गावाच्या नावासाठी, ज्या गावाच्या टीमने आपल्याला निवडलंय त्या टीमसाठी आज या दोन्ही संघांना लढावं लागेल. परंतु असं म्हटलं जातं नाण्याला दोन बाजू आहेत, छापा आणि काटा. क्रिकेटमध्ये जय आणि पराजय, हार आणि जीत ही होतच असते. चांगला चेंडू आहे, सन्मान दिला, मिड ऑफला क्लिअर करत चेंडू मात्र पुढे सरकला. रन्स आल्या 2, धावसंख्या 2 पुढे जाईल. 14 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. लास्ट बॉल शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या 7. या देखील षटकामध्ये जर का आपण विचार केला तर 1 चौकार, 1 दुहेरी फटका आणि 1 वाईट. 7 रन्स खर्च केल्यात जय जाधव याने. हो, चांगला चेंडू होता, फटका देखील तितकाच चांगला राहिलाय. सिंगल कंप्लीट, ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडूला फील केलाय. रन्स आल्यात 2 या धावसंख्येने स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळतील 16. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि मग बॅटिंग करत असताना आई केलंबा देवी खरोशी टीमची धावसंख्या पाहायला मिळेल 3 बाद 16 अशी धावसंख्या. नेक्स्ट मॅच ए ग्रुप मधील टॉस साठी आम्ही इन्व्हिटेशन देतोय. टीम बेलवलीला फाईट करेल ओमकार हरपाल यांचा पैन फणस डोंगरी. चला टॉस साठी या. रायगडचा रिषभ पंत आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पैन फणस डोंगरीला फाईट करत असताना बेलवली. इट्स अ बिग फाईट. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. संतोष दादांचा विनंती असेल. सोडावा धर्म की सोडावा प्राण, ऐसा प्रश्न कधी ना पडावा. सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा, शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा. खरं तर छावा चित्रपट तुम्ही पाहिला असाल आणि जर पाहिलं नसाल तर जरूर पहा. 40 दिवस धर्मरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. छोटी सी दुखापत झाली तरी आपल्याला किती त्रास होतो, परंतु आपल्या महाराजांनी स्वधर्मासाठी खरं तर ज्या यातना सहन केला, खरं तर महाराजांच्या जीवनावरती आधारित तो चित्रपट जरूर आपण एकदा पाहावा. अंतिम षटकासाठी गोलंदाज निखिल माली उंबरडेचा वंडर बॉय आहे आणि आज सर्व जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती राहणार आहे. निखिल माली अंतिम षटकासाठी. समोर असेल फलंदाज धीरज खरात. चांगला चेंडू आहे, बॅटची एज कदाचित नॉईस इथपर्यंत आला. एज घेत चेंडू पाठीमागे यष्टीरक्षक बीट झाला. सिंगल रन्स. धावसंख्या 1 पुढे जाईल. खरोशी संघाची धावसंख्या असेल 17 म्हटलं की आजकाल रिषभ पंतची आठवण होतोय. जर्सी नंबर 17 27 करोड रुपये ची बोली IPL मध्ये आणि IPL चा 18वा हंगाम. 18 नंबरची जर्सी विराट कोहली. एकही ट्रॉफी RCB ने जिंकली नाहीये, परंतु 18व्या सीझन मध्ये पहिला सामना RCB ने जरूर जिंकला. आज मुंबई इंडियन्स फाईट करणार आहे चेन्नई
सुपर किंगच्या अगेन्स्ट IPL म्हटला की मग ड्रीम 11, परंतु आम्ही सर्वांना विनंती करू ऑनलाईन गेमिंग पासून तुम्ही दूर राहा, ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर असेल. 17 धाबा स्कोर कार्ड वरती निखिल मालीचं षटक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर आणि डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज. हो बॅटची एज घेत गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. असं वाटतं की एखादी कसोटी सामना सुरू आहे का. पहा 3 षटकांचा सामना आहे. फास्ट क्रिकेट आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिंगल डबल्स महत्वाच्या आहेतच, परंतु 3 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादा षटकार, एखादा चौकाराच्या शोधात जायला हवंय फलंदाजांनी. 4 चेंडू बाकी असतील. 18 धावा स्कोर कार्ड वरती. ज्या अंकाची आपण चर्चा करत होतो, 18 नंबरची जर्सी. हो फिरून खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक निवडला, अगदी त्याच्या हातात जाऊन चेंडू थांबलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज धीरज खरात बॅक टू द पॅव्हलियन. कॅश प्राइज, क्या बात आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी दुर्वास दादा यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. याच स्पर्धेमध्ये वैयक्तिक 30 धावसंख्येसाठी 2 गुंठे जागा हे पारितोषिक आपण पाहिलं असेल, परंतु बेल्स वरती जाऊन चेंडू आदललाय. तू चल मैं आया, विकेट डाऊन. भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचं जतन या स्पर्धेमध्ये होत असताना आदरणीय रामदास पाटील साहेब बेलवले आणि
बबल्या म्हात्रे बेलवली या दोन पाहुण्यांना खरं तर आपण अतिथी मंचकावरती पाहतोय. प्लीज टीम कॅप्टन पेन फणस डोंगरी. यस निलेश दादा, ओमकार हरपाल कोणी असेल तर आपण टॉससाठी यावं. आणि आज आमचे समालोचक मित्र स्वप्नील पवार यांचा देखील आवाज आम्ही ऐकणार आहोत. स्वप्नील आपण आला असाल तरी देखील आपण अतिथी मंचकावरती यावं. अतिथी मंचकावरती सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय रामदास पाटील बेलवली. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह. तदनंतर बबल्या म्हात्रे आपणास विनंती असेल आमची, चला शब्द सुमनाने त्यांचं आपण स्वागत करूया. बिग फाईट ए ग्रुप मधील पहिला सामना जरूर पाहायला मिळेल. परंतु या महत्वाच्या मॅच कडे आपण जाऊया. चला टॉस करूया आपण. भूमी आणि अधिरा 11 पेन फणस डोंगरी संघ फाईट करेल. टीम बेलवली प्रियांक 11 बेलवली. टॉस जिंकलाय प्रियांक 11 बेलवली टीमने. जरूर आपला निर्णय ते लवकरात लवकर सादर करतील. मॅच कडे जाऊया. इट्स अ इम्पॉर्टंट मॅच. पहा सामना जो जिंकेल त्याला डीजे वरती नाचण्याची देखील संधी मिळेल, कारण की तो संघ सुपर 7 मध्ये क्वालिफाय होणार आहे. परंतु आयोजकांना आम्हाला थोडी आज तुम्ही सहकार्य करा. आज भैरवीची रात्र आहे. चला विकेट खरं तर स्वरूप ठाकूर यांच्याकडून पारितोषिक आले. सलग 3 षटकारांसाठी 1000 आणि शेवटपर्यंत जर का थांबला आणि मॅच जिंकून दिली तर पैसे डबल करूया. 2000 च कॅश प्राइज. टार्गेट या ठिकाणी जरूर असेल 21 7 च्या सरासरीने खरं तर पुढे जायचंय. 6 चेंडू आणि 7 रन्स असं इक्वेशन आपण समजूया. परंतु आज लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आई केलंबा देवी खरोशी, आई केलंबा देवीचा आशीर्वाद असणारा हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये जरूर लढेल, यातील मात्र शंका नाही आहे. सेकंड इनिंगला झाली सुरुवात. पहिल्या षटकासाठी गोलंदाज धीरज घरत समोर असेल. उंबरडेचा वंडर बॉय निखिल माळी. हो पहिला चेंडू अप्रतिम राहिला. लाईन आणि लेंथ भरपूर चांगली. पहिला चेंडू डॉट बॉल निखिल माळी. खरं तर या सामन्यामध्ये अगदी महत्वाची भूमिका त्या खेळाडूची राहणार आहे. पहिला चेंडू डॉट बॉल जरूर आलाय. शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉर्ट आर्म जामचा फटका. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असतानाच रन्स आली. एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये जरूर पाहायला मिळते. पहा प्रत्येक सिंगल वरती आता ताल्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज, नॉइस आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. भूमी अँड अधिरा 11 पेन फणस डोंगरी या टीमचं वेलकम करूया आमचे मित्र स्वप्नील पवार. हो हलक्या हाताने
चेंडूला ढकलायचं होतं. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न धीरज घराचा राहिलाय, परंतु डॉट बॉल. क्रिकेट तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. लो स्कोरिंगच्या मॅचेस रफ अँड टफ होताना आपण पाहिल्यात आणि या क्रीडांगणाचा जर का आपण विचार केला तर जास्त धावा होत नाहीयेत हे ठाऊक आहे. उंबरडे टीमला ठाऊक आहे, खरोशी संघाला. हारी हुई बाजी को जीतने वालों को बाजीगर कहते हैं. या मॅच मध्ये बाजीगर कोण असेल? दिल्ली अभी तक बहुत दूर है. 3 चेंडू झालेत, 1 रन आले. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. व्हॉट अ कॅच. संकेत म्हात्रेने एक निर्णायक क्षणी झेल पकडलाय. दे धक्का, पहिला धक्का. फलंदाज वेदांत चाललाय तंबूच्या आश्रयाला. उंबरडे विभाग, तो परिसर हा सामना पाहत असेल. हृदयाचे ठोके थोडे थांबलेत. 21 रन्स करायचे आहेत. मोठं मैदान, आउटफील्ड फास्ट, पाटा विकेट. अशा परिस्थितीमध्ये 21 रन्स येतील का? ओ इनफिल्डला कव्हर केलाय. क्षेत्ररक्षक होता, वन हँडेड चेंडूला पकडण्याचा प्रयत्न आणि खरं तर सिंगल रन्स आली. दोन रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू आहे. षटक जर का आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या. आई केलंबा माते की, हा आवाज आम्हाला पाहिजे. 2 रन स्कोर कार्ड वरती. धाबे आता दणाणलेत गावदेवी उंबरडे संघाचे. मी म्हणालो होतो सामना तितकासा सोपा नाहीये. चला आयोजकांच्या माध्यमातून आपण एक मोठी अनाउन्समेंट करूया. दादा पहा, या स्पर्धेमध्ये 7 पारितोषिक आहेत. एका टीमला बाय दिली जाणार आहे. त्यामुळे आघाडीच्या 3 सामन्यांमध्ये जे पॉइंट्स आहेत तेच मालिका वीर साठी ग्राह्य धरले जातील. दोन धावा धावफलकावरती. उशिरा जे प्रेक्षक आलेत त्यांना जरूर आम्ही सांगू, पहिल्या सत्रात 21चं टार्गेट सेट केलंय. टीम आई केलंबा देवी खरोशी संघाने. प्रतिस्पर्धी संघ उंबरडे विभागातील बलाढ्य संघ आहे. परंतु निखिल माळी हा खेळाडू त्या मॅच मध्ये अतिशय महत्वाचा राहील. 2 धावा, येणारे 12 चेंडू. विजयासाठी आता रन्स करायचे आहेत 19. 9.50 सरासरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोपी आहे, परंतु ह्या मैदानावरती फार कठीण आहे. हे मोठं मैदान आहे, तितकंसं सोपं नाही आहे. 12 चेंडू 19 करायचे आहेत. 2 रन्स धीरज घरतच्या पहिल्या षटकात. 3 डॉट बॉल्स, 1 विकेट, 2 सिंगल. व्हॉट सुपर बॉलिंग, जबरदस्त गेंदबाजी. अफलातून. पुढील गोलंदाज असेल दशरथ पाटील.
हो, पायावरती चेंडू फेकला होता. डाव्या स्टिकच्या वरतून जाणारा चेंडू, हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू, टाळ्यांचा कडकडाट. काही प्रेक्षक खरोशीचे थोडे नाराज होते, रन्स कमी झाल्यात, परंतु आता मात्र ते जरा मैदानाच्या जवळ आलेत. विजयाचा कदाचित सुगंध त्यांना आला असेल, परंतु बरंच काही बाकी आहे या मॅच मध्ये. मी असं म्हणेल 11 चेंडू 19 समीकरण. गणितात बरेचसे समीकरण आपण सोडवलेत, परंतु क्रिकेटमध्ये हे समीकरण कोण सोडवेल? ओ लेफ्ट केलाय, कदाचित ठाऊक होतं फलंदाज रितेश जाधवला की हा स्वेअर चेंडू असेल. इट्स अ वाईड बॉल. अगदी शाहरुख खानच्या ट्रेडमार्क स्टाईल मध्ये, परंतु कोणत्याच अगलनी आमचे पंच शाहरुख खान वाटत नाहीयेत. बंटी म्हात्रे पंचांच्या भूमिकेत, बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव बंटी म्हात्रे यांना आहे. और स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, खराब स्ट्रॅटर्जी, खराब माइंडसेट. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, अशा प्रकारचा खरं तर हा फटका. फणस डोंगरीचे अक्षय नितीन जाधव, आपणास विनंती असेल, आयोजक आपल्याला आमंत्रित करतात, यावं आपण. असं ओमीला देखील आमची विनंती असेल, ओमकार आपण देखील यावं. आणखीन एक, परंतु हा वाईड आहे. चला, पंचांनी लवकरच आपला निर्णय दिला. इट्स अ वाईड बॉल. स्वेअर चेंडू असेल. डॉट व्हाईट, 2 डॉट बॉल्स, 2 व्हाईट चेंडू. धावसंख्या 4. स्कोर कार्ड वरती 21चं टार्गेट. एका बाजूला उंबरडे, त्यांना फाईट करत असताना आई केलंबा देवी खरोशी. हो, क्या बात है, क्या बात है. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडला आणि तदनंतर निर्धाव जरूर आले, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी DRS ची मांग केली आहे. डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम, अर्थातच DRS पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. व्हाईट साठी कदाचित पंच, व्हाईट साठी आपण रेफर केले गेले. पहा, तुमच्याकडे 2 DRS असतील आणि त्यांचा वापर तुम्ही व्हाईट आणि बीमर साठी करू शकता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला, हा योग्य चेंडू आहे. निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू मध्ये रन्स आता करायचे आहेत 17 धावसंख्येची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हो, आणखीन एक शॉर्ट पिच, परंतु एक्स्ट्रा स्विंग झाला. इट्स अ वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल. पण व्हाईट साठी तुम्ही चॅलेंज करू शकता, एज साठी नाहीये. आम्ही खरोशी संघाला कदाचित सूचना देऊया. चला, एकदा स्कोर कार्ड कडे लक्ष दिलं तर दशरथ पाटीलने पहिला डॉट, मग व्हाईट, मग डॉट, मग व्हाईट, मग डॉट आणि मग व्हाईट, हे कॉम्बिनेशन आपण पाहतो. 3 डॉट बॉल, 3 व्हाईट बॉल, 5 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. 21 टार्गेट. फासले आता फासपूस करतान असं म्हणूया आपण. हो, आणखीन एक शॉर्ट पिच, फिरून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. चला, आता ह्या डॉट बॉल नंतर वाईड येईल का? मग निखिल माली सारखा खेळाडू डॉन स्ट्राईकला, तो स्ट्राईक वरती कसा येईल याचा विचार करायला आवश्यकता आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येकाला हिरो व्हायचा आहे. टीम जिंकणं अतिशय महत्वाची. हो, फटका हवेत फसलाय. झेल पकडलाय. संकेत इन ऍक्शन मध्ये आणखीन एक चांगला झेल पकडलाय. फलंदाज रितेश जाधवचा संपलाय खेळ.
जाधव यांना आमची विनंती असेल, यावं अक्षय आपण, यावं स्वप्नील पवार यांना देखील आमची विनंती असेल. यस, वेलकम आमचे समालोचक मित्र, एक उभरते समालोचक पेन फणस डोंगरी टॉम पवार यांचे खरं तर बंधू आहेत, छोटे बंधू. खरं तर भरपूर त्यांच्या रील्स तुम्ही इन्स्टावरती पाहू शकता. ऑफिशियल पवार या इन्स्टा आयडी वरती तुम्ही त्यांच्या व्हिडिओज पाहू शकता. हो, चांगला चेंडू आहे, डॉट बॉल, षटक संपलंय. व्हॉट अ सुपर बॉलिंग, व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. काय जबरदस्त स्पेल राहिलाय. पहिल्या षटकामध्ये 2 सेकंड ओव्हर मध्ये फक्त 3. अप्रतिम गोलंदाजी. 5 धावा धावफलकावरती, स्मशान शांतता. 21 टार्गेट. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये 3 षटक 7च्या सरासरीने जायचं आहे. प्रत्येक षटकामध्ये 7 करायचे आहेत. 6 चेंडू मध्ये सिंगल डबल जरी आले असते तरी देखील, परंतु नियतीला हे मान्य नाही आहे. आई केलंबा देवीचा आशीर्वाद. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता चेंडू बाकी असतील 6 आणि विजयासाठी रन्स करायच्या 16. 6 चेंडू आणि 16चं समीकरण. न्यूझीलंड टीमने वर्ल्ड कप कधीच जिंकला नाहीये. न्यूझीलंड जर्सी आज परिधान ब्लॅक, कदाचित नजर लागायला नको म्हणून ब्लॅक जर्सी, परंतु निखिल माली अद्यापी आहे. उंबरडे टीम कडे ती पॉलिसी, ती शुअरिटी. हा खेळाडू, हा गेम चेंजर आहे, हा मॅच फिनिशर आहे. हा खेळाडू जर का बरसला, पहा आपल्या क्रिकेट करिअर मध्ये याआधी आपण काय केलंय, किती 50 रन्स किती काढल्यात, किती षटकार मारलेत, किती चौकार मारलेत, किती सामने जिंकवलेत, किती वेळा मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळवले, हे आता विसरावं लागेल. हा सामना निखिल मालीसाठी अतिशय महत्वाचा, क्रिकेट करिअर मधला सर्वाधिक महत्वाचा सामना आणि त्याहीपेक्षा सर्वाधिक महत्वाचे हे 6 चेंडू. अंतिम षटकासाठी गोलंदाज संकेत म्हात्रे. ऑन स्ट्राईकला असेल निखिल माली. 6 मध्ये रन्स करायचे आहेत 16. राईट आर्म राऊंड विकेट. हो, पहिला चेंडू, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा निखिल मालीचा ब्रँडेड चौकार. मधून पहिला चौकार आलाय संकेतच्या अगेन्स्ट. लेफ्ट हँडेड गोलंदाज. हो, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक वेळा बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. टाळ्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला खरुशीच्या बाजूने. आता वेल आले उंबरडे टीमच्या बाजूने. 4 चेंडूंचा खेळ जरूर बाकी असेल. विजयासाठी रन्स करायचे आहेत 8. बोला वज्रादेवी बाते की. हा आवाज ऐकायचा आहे. खरोशीच्या अगेन्स्ट टीम उंबरडे. चला, किलंबा देवी आईचा देखील या ठिकाणी गजर होऊ द्या.
4 चेंडू 8 धाव संख्येची आवश्यकता. केलममध्ये भी माते की नवरात्रीचा उत्सव अगदी मोठ्या थाटामाटात 10 दिवस आपण आईचा गजर खरोशी गावामध्ये पाहायला जरूर मिळतोय. चला सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. 4 चेंडू 8 ची आवश्यकता. बॅटची एज चेंडू पाठीमागे चाललाय. सिंगल कंप्लीट. सेकंड साठी प्रयत्न. खेळाडू धावबाद. ची आवश्यकता. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील. दुसऱ्या धावेची आवश्यकता होती का? अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कदाचित नॉन स्ट्राईकचा खेळाडूला थांबण्यासाठी चांगला असेल स्ट्राईक एंडला. रनआउटची विकेट. हा मॅच काय जबरदस्त बदलताना पाहायला मिळतोय. कधी खरोशीच्या बाजूने कधी उंबरडेच्या बाजूने. पुन्हा एकदा सामना विकेट गमावल्यानंतर खरोशी टीमच्या बाजूने. जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू पाहायला मिळेल. सूरज पाटील 7 रन्स करायच्या. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूरज पाटील आपल्या क्रिकेट करिअर मधले सर्वाधिक महत्वाचे 3 चेंडू. संकेत म्हात्रेच्या क्रिकेट करिअर मधील सर्वात महत्वाचे 3 चेंडू. या ठिकाणी हिरो होण्याची संधी. कोण जिंकणार ही लढत? टीम खरोशी की टीम उंबरडे? टीम उंबरडे की टीम खरोशी? द गेम ऑन. 3 मध्ये करायचे आज 7. हो शॉर्ट पिच चेंडू होता. खराब चेंडू पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट. आता दुसऱ्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. हो धावबाची संधी होती. इट्स अ वाईड बॉल. 1+1 2 धावा. विजयासाठी 3 चेंडू मध्ये 5 धाव संख्येची आवश्यकता. भूमी 11 पेन फणस डोंगरी संघाचे पुरस्कर्ते निलेश दादा आमची विनंती असेल. दादा आपण अतिथी मंचकावरती यावं. शेवटचे 3 चेंडू. विजयासाठी रन्स करायचे आहेत 5. ऑन स्ट्राईकला असेल खेळाडू विकास. 3 चेंडू 5 ची आवश्यकता. हो पायावरती चेंडू आदळलाय. मिसिंग ऑफ स्टंप. आता लास्ट 2 बॉल. चला शेवटचे 2 बॉल. पंच स्ट्राईक रोटेट असेल का? नाहीये. आदरणीय बाळा म्हात्रे जिते यांस आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 4. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. हार्टबीट्स वाढलेत. हनुमानजी नाईक सर आमचे नेहमी म्हणतात फासल्या फासपूस करतात. व्हॉट ऑफ सुपर मॅच. खरं तर या संपूर्ण स्पर्धेतील अगदी रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. 440 चा करंट. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. हेच तर क्रिकेट आहे. आणि अशा प्रकारचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक येत असतात. हार्ट ब्रेकिंग मॅच आहे. जिंकणारा संघ जल्लोष करेल परंतु पराभूत होणारा संघ खरं तर दुःखाचा डोंगर त्या संघावरती कोसलेल. कारण की 21 चं टार्गेट घाम फोडलाय.
खरोशी संघाने प्रतिस्पर्धी उंबरडे टीमला 2 बॉल 4 ची आवश्यकता. हो, पायावरती चेंडू जरूर पाहायला मिळाला. सिंगल जरूर मिळेल 22च्या स्वरूपाने. लास्ट बॉल आता 3 धाव संख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग शेवटचा बॉल असेल. 3 धाव संख्येची आवश्यकता. काय सुपर मॅच पाहायला मिळाली. 18 धाव फलकावरती आपण जरूर पाहतोय. आदरणीय बाळा म्हात्रे साहेब अर्थातच प्रसिद्ध उद्योजक, पेट्रोल पंपाचे खरं तर ओनर आहेत. पण टॉस हरल्यानंतर जो 1 रनचा बेनिफिट मिळाला आता ते रन्स देखील काउंट केली जाईल. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं होतं उंबरडे टीमने. प्रतिस्पर्धी संघाला 1 रनचा बेनिफिट. लास्ट बॉल 3 ची आवश्यकता. जबरदस्त सामना, अगदी अँटी क्लायमॅक्स पाहायला मिळतो या मॅच मध्ये. दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत बातचीत करत असताना कर्णधार गेलाय गोलंदाजाच्या जवळ, अर्थातच संकेत म्हात्रे. लास्ट बॉल 3 करायचे आहेत. काय घडेल या मॅच मध्ये. सूरज म्हात्रेच्या संकेत म्हात्रे आणि त्याच्या समोर असेल फलंदाज विकास. लास्ट बॉल 3 ची आवश्यकता. ओ, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. कॅच पकडले. व्हॉट अ सुपर कॅच. ग्राउंड सोडा आपण. यस, थँक्यू
व्हॉट अ सुपर कॅच, क्या बात आहे, सुपरमॅन सारखी कॅच पकडलीस. काय सांगशील मॅच बद्दल? मॅच टफ झाली होती. एक बॉलमध्ये 3 इथे एज लागली तरी चौका जाऊ शकते, पण मला संधी मिळाली कॅच घ्यायची. तर मला वाटली नव्हती हातात येईल, माझं मिसजज झालेलं व मला डाय मारायला लागली. खरं तर अप्रतिम झेल, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कॅच. आम्ही या कॅचची नोंद देखील केलेली आहे. वाटलं होतं 21 रन्स डिफेन्स केल्या जातील म्हणून? हो वाटलं होतं, कारण इथे लो स्कोर डिपेंड होतोय म्हणून 2 ओव्हर चांगले गेले, पण आम्हाला वाटलं आम्ही जिंकणार. भरपूर प्रेक्षक आलेत खरं तर सामना पाहण्यासाठी. प्रेक्षकांना काय सांगशील? तुमची अशी साथ राहू द्या, आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. चला पुन्हा एकदा बोलूया, आई केलंबा देवी माते की. थँक्यू सो मच. मी खरोशी संघाला आणि पाठीराखाला विनंती करेल, आपण मैदान सोडा प्लीज. चला चला ग्राउंड सोडा आपण. मैदान सोडा आपण.